18 वर्षांचं सळसळतं आणि समोर उभी होती काकू. साडीचा पदर सावरत असलेली ती एक सुंदर अप्सरा. काकूंच्या त्या मादक नजरेने मला विचारलं, "मज्जा हवी आहे का माझ्याकडून?" आणि तिथूनच सुरू झाला एक असा तरुणाचा आणि एका सुंदर स्त्रीचा असा प्रवास, जो आजवर जगापासून लपवलेला होता. भर दुपारची वेळ होती. गल्लीत शुकशुकाट होता आणि माझ्या एका अंगात मात्र एक वेगळीच अस्वस्थता सळसळत होती. समोरच्या घरातून येणारा तो मंद सुवास मला खुणावत होता. मला माहीत नव्हतं की साखरेचा एक डबा मागण्यासाठी गेलेलो मी, माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं गुपित घेऊन परतणार होतो. माझं नाव राज, 18 वर्षांचा, नुकतीच तारुण्याची उंबरठा ओलांडलेला आणि व्यायामामुळे कमावलेला पिळदार देह लाभलेला एक तरुण. गल्लीत सगळे मला भैय्या म्हणायचे, पण माझ्या मनात एक काहीतरी वेगळंच शिजत होतं. कॉलेजला सुट्ट्या होत्या, त्यामुळे दिवसभर घरीच असायचो. एके दिवशी दुपारी मम्मीने आवाज दिला, "राज, अरे जरा शेजारच्या काकूंकडून साखर घेऊन ये." मी कपाळावर हात मारला, पण आईचं ऐकणं भाग होतं. मी शेजारच्या काकूंच्या घराकडे निघालो. त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा अर्धवट उघडाच होता. मी हळूच आत पाऊल टाकलं आणि आवाज दिला, "काकू, ओ काकू." आत कोणीच नव्हतं. मी साखरेचा डबा शोधत किचनच्या दिशेने वळालो आणि तिथे जे पाहिलं त्याने माझ्या काळजाचा ठोका चुकला. काकू तिथेच बसल्या होत्या. त्या आपल्या लहान मुलाला झोपावत होत्या. पण त्या क्षणी त्यांचं स्वतःकडे लक्ष नव्हतं. त्यांच्या खांद्यावरून साडीचा पदर निसरलेला होता. काकू दिसायला अत्यंत देखण्या, गव्हाळ रंगाच्या आणि त्यांची ती नाजूक कंबर पाहून माझं मान भारावलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, जी मला काहीतरी सांगून पाहत होती. मी तिथेच थिजलो होतो. माझा आवाज फुटत नव्हता. काकूंचे लक्ष माझ्याकडे गेले. त्यांनी पाहिलं की मी स्तब्ध उभा आहे आणि माझ्या नजरेत एक 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 वेगळीच बेचैनी आहे. त्यांनी साडी सावरली. उलट एक मिश्किल हास्य त्यांच्या ओठांवर उमटलं. "काय रे राज, असा काय बघतोयस? साखर हवी आहे की अजून काही?" त्यांचा तो खड्याट आवाज माझ्या कानात मध ओतल्यासारखा वाटला. माझा गोंधळ पाहून त्या अधिकच जवळ आल्या. त्यांच्या अंगातून येणारा तो साबणाचा आणि अत्तराचा अस्तित्व सुगंध मला वेड लावत होता. त्यांनी हळूच विचारलं, "तुला गर्लफ्रेंड वगैरे आहे की नाही?" मी लाजत नाही म्हणालो. त्यांनी जवळ येऊन माझ्या कानात कुजबूज केली, "मग तुला माझ्याकडून मज्जा हवी आहे का?" त्यांच्या त्या शब्दांनी जणू माझ्या अंगावर काटाच आला. मी फक्त होकारदार ती मान हलवली. "ठीक आहे मग, उद्या कॉलेजला जाऊ नकोस, सकाळी लवकर माझ्या घरी ये. मी तुला पूर्ण मज्जा देईन." त्या रात्री मला अजिबात झोप लागली नाही. डोळ्यासमोर फक्त काकूंचा तो नाजूक स्पर्श आणि त्यांचं रूप येत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तयार झालो. घरच्यांना अभ्यासाला जातोय असं खोटं सांगितलं आणि थेट काकूंच्या दारात पोहोचलो. दरवाजा उघडला आणि समोरचे दृश्य पाहून मी अवाक झालो. काकू नुकत्याच अंघोळ करून आल्या होत्या. त्यांनी एक काळ्या रंगाचा टॉप घातला होता. ओले केस खांद्यावर विस्कुटलेले होते आणि त्यातून पाण्याचे थेंब त्यांच्या तजेलदार त्वचेवर ओरघळत होते. त्यांनी मला आत घेतलं आणि हळूच दरवाजाची कडी लावली. खोलीत एक विलक्षण शांतता होती. फक्त माझ्या हृदयाचे वाढलेले ठोके ऐकू येत होते. काकूंनी माझ्या हाताला स्पर्श केला. तो स्पर्श इतका मऊ आणि उबदार होता की माझ्या अंगात एक नवीनच चैतन्य सळसळू लागलं. बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती. पण घराच्या आत त्या बंद खोलीत एक वेगळीच उष्णता जाणवत होती. काकूंनी दरवाजाची कडी लावली आणि त्या क्षणी मला जाणीव झाली की आज माझ्या आयुष्यातील सर्वात रोमांचक वेळ येणार आहे. काकूंनी घातलेला तो काळा टॉप त्यांच्या गोऱ्या रंगावर अगदी उठून दिसत होता. त्यांच्या ओल्या केसांतून पाण्याचे थेंब त्यांच्या उघड्या खांद्यावर पडत होते आणि तिथून ते हळूहळू खाली घसरत होते. त्यांनी हसून माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, "काय रे राज, खूप घाबरल्यासारखा वाटतोयस? मगाशी तर खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारत होतास." मी काहीच बोलू शकलो नाही, पण त्यांच्या रूपाकडे पाहत होतो. त्यांनी हळूच वाकून माझ्या कपाळाची केस बाजूला केली. त्या क्षणी त्यांचा गरम श्वास माझ्या चेहऱ्यावर जाणवला आणि माझ्या काळजाची धडधड वाढली. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला. त्यांच्या हातांचा स्पर्श इतका मऊ आणि रेशमी होता की मला काय करावं सुचेना. त्यांनी मला बेडवर बसवले आणि स्वतः माझ्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. त्यांच्या अंगातून येणारा तो
साचा सोपचा आणि परफ्यूमचा अस्तिमत सुगंध मला वेड लावत होता. त्यांनी हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवला. तो स्पर्श इतका नाजूक होता की माझ्या अंगावर शहारा आला. त्यांनी माझा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला आणि विचारलं, तुला खरंच माझ्यासोबत वेळ घालवायला आवडेल ना? मी फक्त हो म्हणालो. काकूंनी मला मागून मिठीत घेतले. त्यांच्या शरीराची ऊब मला जाणवत होती. माझ्या मजबूत पाठीला त्यांचा मऊ स्पर्शाचा भास झाला आणि माझ्या अंगात एक नवीनच चेतना सळसळली. त्यांनी हळूच माझ्या कानापाशी येऊन म्हणले, आज कोणीही येणार नाहीये, आपण दोघंच आहोत. त्यांनी मला त्यांच्याकडे वळवले. आता आमचे डोळे एकमेकांना गुंतले होते. त्यांच्या त्या मादक डोळ्यांनी जणू मला संमोहित केलं होतं. काकूंनी त्यांचे ओठ माझ्या ओठात जवळ आणले. तो नाजूक आणि मुलायम स्पर्श होताच माझ्या मनातील सर्व भीती कुठल्या कुठे पळून गेली. आम्ही दोघेही बेडवर विसावलो होतो. काकूंनी माझा हात त्यांच्या नाजूक कमरेवर ठेवला. त्यांच्या स्पर्शाने माझी काया थरथरू लागली. तो क्षण माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखा होता. त्यांच्या देखण्या शरीराचं ते रूप पाहून मी स्वतःला पूर्णपणे विसरलो होतो. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. खिडकीवर पडणाऱ्या थेंबांचा आवाज येत होता. पण आत प्रेमाचा आणि आकर्षणाचा एक वेगळाच मुसळधार पाऊस बसत होता. काकूंनी मला त्यांच्या मिठीत सामावून घेतले होते. त्यांच्या प्रत्येक स्पर्शात एक वेगळीच संवेदना आणि जी मला पूर्वी कधीच जाणवली नव्हती. त्या दिवशी मला खऱ्या अर्थाने प्रेम आणि शारीरिक आकर्षणाची परिभाषा समजली. कॉलेजला दांडी मारून मी काकूंच्या घरात जो वेळ घालवला त्याने माझ्या आयुष्यातील सुखाची व्याख्याच बदलून टाकली होती. बाहेर आभाळ भरून आलं होतं आणि गार वारा सुटला होता. पण माझ्या मनात मात्र एकच वेगळी धाकधूक होती. आज आई बाबा शहरात जाणार होते. त्यांचा अर्थ पूर्ण दिवस फक्त मी आणि काकू. आई बाबा घराबाहेर पडताच मी सुटकेचा निश्वास घेतला. मनातून मी एक खूप आनंदी होतो. मी पटकन अंघोळ केली, कपाटाला माझा आवडता शर्ट घातला आणि अंगावर मस्त परफ्यूम मारला. ठरवल्याप्रमाणे मी काकूंच्या घराची वाट धरली. मी दरवाजा ठोठावला आणि काकूंनी तो उघडला. समोरचं दृश्य पाहून माझे डोळे विस्फारले. आज त्यांनी एक काळ्या रंगाची नेटची साडी नेसली होती. त्यांच्या ओल्या केसात एक सुंदर गजरा माळला होता, ज्याचा मंद सुगंध पूर्ण घरात दरवळत होता. मला बघताच त्या मिश्किलपणे हसल्या आणि म्हणाल्या, आज खूप लवकर आलास रे राज, मोठी तयारी करून आलेला दिसतोयस. मी काहीच न बोलता त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना मागून मिठीत घेतले. त्यांच्या त्या उघड्या पाठीला माझ्या छातीचा स्पर्श होताच त्या जागेवरच थरथरल्या. मी त्यांच्या मानेवर हळूच माझा श्वास सोडला तशी त्यांच्या अंगावर शहारा आला. त्यांनी मागे वळून माझ्या डोळ्यात पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच ओढ होती. राज, तुझ्या या मजबूत बाहूंमध्ये मला खूप सुरक्षित वाटते, त्या हळू आवाजात म्हणाल्या. मी हळूच त्यांच्या साडीचा पदर जो खांद्यावरून निसटला होता तो सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या खांद्यावर साडीच्या नाजूक पट्ट्यांच्या खुणा उमटल्या होत्या. त्या भागाला मी हळूच स्पर्श केला तेव्हा त्यांच्या मुखातून एक अस्पष्ट सुस्कारा निघाला. बाहेर अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसाचा आवाज जसा वाढला तशी आमच्यातील ओढही वाढत होती. काकू म्हणाल्या, राज चला, आज आपण पावसात भिजायचं का? आम्ही घराच्या मागच्या बाजूला असलेल्या त्या उघड्या अंगणात गेलो. तिथे काकू पावसाच्या धाराखाली उभा राहिला. नळाचं पाणी आणि पावसाचे थेंब त्यांच्या अंगावर पडत होते. त्यांची ती ओली झालेली नेटची साडी त्यांच्या शरीराला पूर्णपणे चिकटली होती, ज्यामुळे त्यांची गोलाकार आकृती आणि नाजूक कंबर अधिकच खुलून दिसत होती. त्या तिथेच बसून स्वतःवर पाणी ओतून घेत होत्या. मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना ओल्या हातांना स्पर्श केला. पाऊस, पाण्याचे थेंब आणि काकूंचा तो नखरेल अंदाज, सगळं वातावरण अत्यंत रोमॅन्टिक झालं होतं. काकूंनी माझ्याकडे बघून म्हटलं, माझ्या मनात एक वेगळीच लाटसळ उठते राज, तूही शांत करू शकतोस का? मी त्यांना अलगद उचलून घेतलं आणि थेट बेडवर नेलं. ओल्या साडीमुळे त्यांच्या शरीराचा प्रत्येक स्पर्श इतका मऊ आणि जिवंत जाणवत होता की मला शब्दात सांगता येणार नाही. आम्ही बेडवर एकमेकांच्या मिठीत विसरलो होतो. काकूंनी त्यांचे ओठ माझ्या ओठांवर टेकवले आणि त्या क्षणी मला जगाचं भान राहिलं नाही. दिवसभर आम्ही तसेच होतो. कधी गप्पा, कधी मस्करी, तर कधी एकमेकांचे ते रेशमी स्पर्श.
त्या दिवशी काकूंनी मला खऱ्याच सुखाची ओळख करून दिली. संध्याकाळ होत आली, पण आमची तहान अजूनही भागली नव्हती. कंदिलाच्या त्या मंद प्रकाशातून काकूंचं रूप एखाद्या अप्सरेसारखं दिसत होतं. दुपार सरली होती आणि संध्याकाळची सावली घराच्या भिंतीवर पडू लागली. पण आमच्यासाठी वेळ जणू थांबली होती. बाहेर पावसाची रिमझिम अजूनही सुरू होती. जणू निसर्गही आमच्या या गुपिताचा साक्षीदार होता. संध्याकाळचे 6 वाजले होते. कंदिलाचा तो मंद आणि पिवळसर प्रकाश काकूंच्या चेहऱ्यावर पडला होता, ज्यामुळे त्यांचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. आम्ही दोघंही थकलो होतो, पण मनातून खूप तृप्त होतो. काकू उठल्या आणि त्यांनी आरशासमोर उभं राहून आपले विस्कुटलेले केस नीट करायला सुरुवात केली. मी पुन्हा एकदा मागून जाऊन त्यांना मिठीत घेतलं. त्यांच्या त्या मऊ खांद्यावर डोकं ठेवून मी विचारलं, "काकू, हे फक्त आजच्या पुरतंच होतं का?" त्यांनी आरशातूनच माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आणि ओढ होती. त्यांनी मागे वळून माझा चेहरा आपल्या हातात घेतला आणि हळू आवाजात म्हणाल्या, "राज, हे नातं फक्त आता शब्दांच्या पलीकडे गेलं आहे. तुझ्या या मजबूत बाहूंनी आणि निरागस रूपाने मला पहिल्याच दिवशी वेड लावलं होतं. हे फक्त आजही नाही, तर जेव्हा जेव्हा आपल्याला असा एकांत मिळेल, तेव्हा तेव्हा मी फक्त तुझीच असेन." त्यांच्या या शब्दांनी माझ्या मनातील सर्व शंका दूर केल्या. त्यांनी माझ्या हाताला केलेला तो नाजूक स्पर्श पुन्हा एकदा मनात संवेदना जागवून केला. आम्ही ठरवलं होतं की जगाच्या नजरेत आपण शेजारीच राहू, पण आपल्यातील हे प्रेम एक असं गुपित असेल जे फक्त आपल्यालाच माहीत असेल. आई बाबा येण्याची वेळ झाली होती. मी निघायची तयारी केली. जाताना त्यांनी मला प्रेमाने जवळ घेतलं आणि माझ्या ओठांवर एक शेवटचा गोड निरोप दिला. त्यांच्या त्या सुवासिक आठवणी मी सोबत घेऊन घराबाहेर पडलो. घरी आल्यावर आईने विचारलं, "काय रे राज, खूप वेळ लागला साखर आणायला आणि मित्राकडे अभ्यास झाला का नीट?" मी फक्त एक मिश्किल हास्य केलं आणि म्हणालो, "हो मम्मी, आज जरा जास्तच अभ्यास झाला." आईला माझ्या त्या हसण्यामागचं गुपित कधीच कळणार नव्हतं. त्या दिवसानंतर आमच्यात एक अशी गट्टी जमली, गल्लीतले लोक मला अजूनही भैयाच म्हणायचे. पण माझ्या आणि काकूंच्या नजरेत ते एक सुंदर गुपित होतं. जेव्हा कधी काकू गच्चीवर साडी सुकवायला यायच्या, तेव्हा त्यांच्या भिजलेल्या पदराकडे बघून मला त्या पावसाच्या दिवसाची आठवण यायची. राज आता फक्त गल्लीतला एक साधा मुलगा राहिला नव्हता, तर तो काकूंच्या आयुष्यातील एक असा खास व्यक्ती झाला होता, ज्याने त्यांना पुन्हा एकदा तरुणपणाची आणि उत्कट प्रेमाची जाणीव करून दिली होती. तो नाजूक स्पर्श आणि तो पावसाचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवण बनून कायमचा कोरला गेला.